मित्रांनो, एका हिंदी चित्रपटामध्ये गँग्स ऑफ वासेपूरमध्ये एक प्रसिद्ध डायलॉग आणि एक प्रसिद्ध गाणं आहे, तेरी कहके लूंगा. जेव्हा 1972 सालच्या म्युनिच ऑलिम्पिकच्या वेळी 11 इस्रायली खेळाडूंना पॅलेस्टाईनवादी अतिरेक्यांनी अगोदर ओलीस ठेवलं आणि नंतर त्यांची अतिशय निर्दयपणे हत्या केली, तेव्हा इस्रायलच्या प्रधानमंत्री गोल्डा मायर म्हणाल्या होत्या, लेट्स टेरराइज द टेरर. दहशतवाद्यांना दहशत म्हणजे काय असते ते आता आपण शिकूया. या घटनेशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याला आम्ही शोधून काढू, मग तो जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात का लपलेला असेना. आम्ही त्या दहशतवाद्याला तिथं जाऊन त्याच्या घरात घुसून ठार मारू आणि तेही त्याला सांगून मारू. आणि अशा नाटकीय आणि अशा भयानक पद्धतीनं आम्ही त्या एक एक दहशतवाद्याला मारू की जगातल्या सगळ्या दहशतवाद्यांच्या अंगावर दहशतीनं काटा उभा राहील. इस्रायलच्या प्रधानमंत्री गोल्डा मायर म्हणाल्या आणि इस्रायलच्या कमांडोनी आणि गुप्तहेर यंत्रणा मोसादनं तसं करूनही दाखवलं. मित्रांनो, ही कहाणी त्याच पूर्ण ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड म्हणजे देवतांचा क्रोधची आहे. ह्या अगोदर आपण म्युनिच हत्याकांड काय होतं आणि ते कसं करवण्यात आलं होतं हे समजावून घेऊया. मंगळवार 5 सप्टेंबर 1972च्या पहाटे 4:30ची वेळ होती. पुष्कळ अंधार होता. पश्चिम जर्मनीच्या म्युनिच शहरात समर ऑलिम्पिकचं आयोजन केलं गेलं होतं. ऑलिम्पिकचा पहिला आठवडा सुरळीत पार पडला होता आणि दुसरा आठवडा सुरू झाला होता. ऑलिम्पिक नगराच्या बाहेर एक भिंत होती आणि काही 7-8 तरुण त्या पहाटेच्या 4:30च्या वेळी ज्यांनी अमेरिकन आणि कॅनडाच्या खेळाडूंचे कपडे घातलेले होते ते त्या भिंतीवर चढून ती भिंत ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. या सगळ्या खेळाडूंसारख्या दिसणाऱ्या लोकांच्या हातांमध्ये खेळाडूंसारख्याच डफल बॅग्स पिशव्या होत्या. पण हे लोक ऑलिम्पिकचे खेळाडू नव्हते, तर पॅलेस्टाईनवादी अतिरेकी संघटना ब्लॅक सप्टेंबरचे सदस्य होते आणि त्यांचे मनसुबे मोठे भयंकर होते. त्यांच्या बॅगांमध्ये AKM असॉल्ट रायफल्स, टोकारेव रशियन पिस्तुलं आणि हातबॉम्बही होते. म्युनिचच्या त्या ऑलिम्पिक विलेजमध्ये सुरक्षा व्यवस्था फारच कमजोर होती. फक्त त्या भिंतीला ओलांडून बाहेरचं कुणीही ऑलिम्पिक विलेजमध्ये सहजपणे जाऊ शकत होतं किंवा आतला कुणीही सहजपणे बाहेरही येऊ शकत होता. ह्याच कमजोर सुरक्षा व्यवस्थेचा फायदा उचलून ब्लॅक सप्टेंबरनं हल्ल्याची योजना बनवलेली होती. या अतिरेक्यांपैकी नज्जल नावाचा एक अतिरेकी तर कामगाराच्या रूपामध्ये ऑलिम्पिक विलेजमध्ये बरेच दिवस राहिला होता आणि त्यानं तिथली बित्तम बातमी बरीच बारीक माहिती गोळा केली होती. इस्रायलचे खेळाडू ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होते त्या एका अपार्टमेंटची डुप्लिकेट चावी सुद्धा त्यानं बनवून घेतली होती. या पॅलेस्टाईनवादी ब्लॅक सप्टेंबर दहशतवाद्यांना पश्चिम जर्मनीतल्या निओनाझी या दहशतवादी संघटनेनं सुद्धा मदत केली होती. जर्मनीच्या निओनाझी या अतिरेकी संघटनेनं ब्लॅक सप्टेंबर अतिरेकी संघटनेला हत्यारं आणि सामान देखील पुरवलेलं होतं. ब्लॅक सप्टेंबरनं या ऑपरेशनचं नाव इक्रित आणि बिरम असं ठेवलेलं होतं. ही दोन नावं पॅलेस्टाईन मधल्या गावांची होती ज्यांच्यावर 1948च्या अरब इस्रायल युद्धामध्ये इस्रायलनं कब्जा केला होता. ऑलिम्पिक हा संपूर्ण जगासाठी एक महत्वाचा समारोह असतो. ह्याच दरम्यान हल्ला करून पॅलेस्टाईन प्रश्नाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधण्याचा उद्देश ह्या दहशतवाद्यांचा होता. त्या भिंतीला पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना दुसऱ्या एका देशाच्या बाहेर भटकणाऱ्या खेळाडूंनी पाहिलं. ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळं खेळाडू नेहमी इकडं तिकडं भटकत असायचे. या दुसऱ्या देशातल्या खेळाडूंनी अजाणतेपणी या दहशतवाद्यांना भिंत पार करण्यासाठी मदत केली. या पॅलेस्टाईनवादी अतिरेक्यांनी ती ऑलिम्पिक विलेज बाहेरची भिंत पार केली आणि ते आपल्या लक्ष्याकडे निघाले. आता त्यांचं लक्ष होतं तिथल्या एका इमारतींमधली 3 अपार्टमेंट्स जिथं इस्रायली खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक होते. त्या 3 अपार्टमेंटमध्ये प्रत्येकी 6 ह्याप्रमाणे 18 इस्रायली नागरिक होते. दहशतवादी नज्जलकडं अपार्टमेंट नंबर 1ची नकली चावी होती. त्या पावलांनी ते सगळे अतिरेकी त्या अपार्टमेंटच्या जवळ आले. आपल्या बॅगेमधून मशीन गन्स, पिस्तुलं आणि हँड ग्रेनेड्स त्यांनी बाहेर काढली, आपल्या हातामध्ये घेतली
आणि नकली चावीनं दरवाजा खोलण्याचा ते प्रयत्न करू लागले. अपार्टमेंट नंबर 1 मध्ये योसेफ गटफ्रेंड नावाचा एक कुस्ती प्रशिक्षक होता, ज्याला अतिरेक्यांच्या हालचालींमुळे जाग आली होती. जेव्हा अतिरेकी दरवाजा खोलून आत घुसण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा त्या योसेफनं ताकदीनं दरवाजा दाबून धरला आणि दरवाजाला 150 किलोचं एक वजनही लावलं आणि मोठ्यानं ओरडून तो खोलीतल्या बाकीच्यांना जाग करण्याचा प्रयत्नही करू लागला. आणि त्याच्या ओरडण्यानं बाकीचे सगळे इस्रायली खेळाडू जागे झाले, पण 8 अतिरेकी होते आणि दरवाजा ठेवून धरणारा एक होता. त्याचे प्रयत्न कमी पडले आणि अतिरेकी दरवाजा ढकलून आतमध्ये घुसले. रूममध्ये मोशे वेनबर्ग नावाच्या एका कुस्ती प्रशिक्षकानं किचन मधला चाकू घेऊन अतिरेक्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण एका अतिरेक्यानं त्याच्या गालावरच गोळी झाडली आणि त्या खोलीतल्या सगळ्या 6 जणांना बंदुकीच्या धाकांखाली ओलीस धरण्यात आलं. जखमी झालेल्या मोशेला 2-3 अतिरेक्यांनी दुसऱ्या खोलीपर्यंत न्यायला सांगितलं. मोशे त्यांना घेऊन रूम नंबर 3 मध्ये गेला. रूम नंबर 2 पर्यंत आल्यानंतर त्यानं अतिरेक्यांना सांगितलं की इथं इस्रायली राहत नाही आणि मग तो त्यांना घेऊन 3 नंबरच्या अपार्टमेंट मध्ये गेला. ह्या खोलीत सगळे पहिलवान होते. मोशेला असं वाटलं होतं आपण त्या खोलीतल्या पहिलवानांसोबत मिळून ह्या अतिरेक्यांशी प्रतिकार करू, पण खोली नंबर 3 मधले सगळे पैलवान इस्रायली खेळाडू अर्धवट झोपेतच होते आणि बंदुकींच्या धाकांवर पूर्णपणे ओलीस धरले गेले. अपार्टमेंट नंबर 3 मधल्या सगळ्या इस्रायली पैलवान खेळाडूंना अतिरेक्यांनी आपल्या बंदुकींच्या धाकांखाली ओलीस धरलं आणि ते अपार्टमेंट नंबर 1 कडे पुन्हा जाऊ लागले. यावेळी अत्यंत जखमी असूनही, गालात गोळी घुसलेली असूनही मोशे वेनबर्गनं पुन्हा एकदा अतिरेक्यांवर जोरदार हल्ला चढवला. एका अतिरेक्याला ठोसा मारून मोशेनं जमिनीवर पाडलं तर दुसऱ्यावर हल्ला केला. इस्रायलचा आणखी एक खेळाडू योसेफ रोमॅनो यानं सुद्धा त्या अतिरेक्यांवर जोरदार हल्ला चढवला. या सगळ्या गडबडीत गॅड सोब्री नावाचा एक इस्रायली खेळाडू तिथून पळून अंडरग्राऊंड मध्ये असलेल्या गॅरेजमध्ये जाण्यात यशस्वी झाला. सशस्त्र असणाऱ्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या मोशे आणि योसेफला गोळ्यांनी जखमी करून ठार मारलं. तसे बाकीचे इस्रायली खेळाडू शांत झाले. अतिरेक्यांनी सगळ्या खेळाडूंना अपार्टमेंट नंबर 1 मध्ये आणलं आणि त्या सगळ्या खेळाडूंचे हातपाय दोऱ्यांनी बांधून टाकले. जेव्हा सकाळ झाली तेव्हा सगळं जग ह्या बातमीमुळे हादरलं होतं. अतिरेक्यांनी मरण पावलेल्या मोशे आणि योसेफचे मृतदेह खिडकीतून बाहेर फेकले आणि आपल्या मागण्या मध्यस्थामार्फत इस्रायल आणि जर्मनी समोर ठेवल्या. अतिरेक्यांची मागणी अशी होती की इस्रायलच्या ताब्यातले 234 पॅलेस्टाईन कैदी सोडून देण्यात यावे. तसंच पश्चिम जर्मनीनं त्यांच्या ताब्यातले रेड फॅक्शन या अतिरेकी संघटनेचे दहशतवादी अँड्रियास ब्लॅडर आणि उर्लाईल मेनहॉर्न यांनाही सोडून द्यावं. पण दहशतवाद्यांच्या बाबतीत इस्रायलची राष्ट्रीय नीती आणि राष्ट्रीय कायदा असा होता की अतिरेक्यांशी, दहशतवाद्यांशी कुठल्याही परिस्थितीत समझोता किंवा बोलणी करायचीच नाही. इस्रायली पंतप्रधान गोल्डा मायर यांनी अतिरेक्यांसमोर झुकण्यास स्पष्टपणे नकार दिला. आता मात्र ऑलिम्पिक खेळांचे यजमान असलेल्या जर्मनी देशाची प्रतिष्ठाच धोक्यात येत होती. एकतर ऑलिम्पिक सारखा अत्यंत महत्वाचा समारोह आणि दुसऱ्या बाजूला जर्मन मातीवर दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच जूनचं रक्त सांडलं गेलं होतं. जूनना ओलीस धरण्यात आलं होतं. जर्मनीला आता ह्या प्रकरणातून शक्य तेवढं लवकर मोकळं व्हायचं होतं, म्हणून त्यांनी त्या अतिरेक्यांना पाहिजे तेवढे पैसे देण्याची तयारीही दाखवली. पण अतिरेक्यांनी पैसे घ्यायला सरळ साफ नकार दिला. इस्रायली गुप्तहेर संघटना मोसादचे संचालक झमीर आणि आणखी एक उच्चस्तरीय इस्रायली ऑफिसर तातडीनं जर्मनीला आले होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला परवानगी द्या, आम्ही आमच्या अँटी टेररिस्ट स्क्वॉडचा वापर करून ह्या प्रकरणाचा निकाल त्वरित लावतो. पण हा आता जर्मनीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता आणि इतर देशाचे खेळाडूही तिथंच होते. जर्मनीला आपल्या देशामध्ये आणखी रक्तपात नको होता. त्यांनी इस्रायली कमांडोंना तशी परवानगी दिली नाही. आता सगळ्या माध्यमांचे पत्रकार तिथं जमलेले होते. हजारो लोकांची गर्दी होती आणि या संपूर्ण घटनेचं टीव्हीवर प्रत्यक्ष प्रक्षेपण होत होतं. हा सगळा घटनाक्रम जगभरातले लाखो करोडो लोक आपल्या घरातल्या टीव्हीवर प्रत्यक्ष बघत होते. यावेळी इस्रायलच्या प्रधानमंत्री गोल्डा मायर यांनी संपूर्ण जगाला आव्हान केलं
आमच्या नागरिकांना वाचवा या घाणेरड्या कामाची सगळे मिळून निंदा करा. जर इस्रायलनं यावेळी हार मानली तर कुठलाच यहुदी, कुठलाच ज्यू जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात स्वतःला सुरक्षित समजू शकणार नाही. जॉर्डन देशाचा राजा किंग हुसेन यानंही या प्रकरणाची तत्काळ निंदा केली. तो म्हणाला, आजारी मानसिकतेच्या लोकांनी मानवतेविरुद्ध केलेला हा अक्षम्य गुन्हा आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतीनं आणि बहुतांश राष्ट्रप्रमुखांनी या घटनेबद्दल तीव्र निषेध नोंदवला. ऑलिम्पिक खेळही काही काळासाठी थांबवण्यात आले होते. गोल्डा मायर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, नो निगोशिएशन विथ टेररिस्ट. जर आपण आज अतिरेक्यांशी वाटाघाटी केल्या तर ते आतंकवादाला प्रोत्साहन दिल्यासारखंच होईल आणि भविष्यात आमच्यावर, इस्रायलवर असे अनेक हल्ले पुन्हा पुन्हा करण्यात येतील. इस्रायलचे अधिकारी जर्मनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार समजावण्याचा प्रयत्न करत होते की हे कोणी सामान्य लोक नाहीत. अत्यंत प्रशिक्षित, एका विशिष्ट आयडिओलॉजीनं भारले गेलेले हे अत्यंत कट्टर, कडवे दहशतवादी आहेत. सामान्य पोलीस या दहशतवाद्यांचा मुकाबला करू शकणार नाही. मरायलाच तयार असणाऱ्या या दहशतवाद्यांना तुम्ही पैशानंही विकत घेऊ शकत नाही. ही एक विचारसरणींची म्हणजे आयडिओलॉजीची लढाई आहे. अशा अतिरेकी घटनांशी कसे दोन हात करायचे, अशा प्रशिक्षित दहशतवाद्यांचा बंदोबस्त कसा करायचा, त्यांच्याशी कसं लढायचं याची आमच्या स्पेशल फोर्सेसला चांगली माहिती आहे. इस्रायलनं या स्पेशल फोर्सेसची निर्मितीच ह्या दहशतवादाविरुद्ध केलेली आहे. आमच्या कमांडोंना इथं येऊन कारवाई देण्याची तुम्ही त्वरित परवानगी द्या. पण जर्मनीच्या अध्यक्षानं इस्रायलला तशी परवानगीच दिली नाही. पण मित्रांनो, त्यावेळी जर्मनीकडे खरंच आतंकवादी विरोधी प्रशिक्षित कमांडोच नव्हते. जर्मनीनं अत्यंत घाईगडबडीनं आपल्या रेग्युलर पोलिसांनाच ह्या ऑपरेशनची जबाबदारी सोपवली आणि ही जर्मनीची एक फार मोठी घोडचूक होती. बंधक खेळाडू असणाऱ्या अपार्टमेंटच्या बाहेर हजारो पत्रकार लोक जमलेले होते आणि आतून आतंकवादी आपल्या मशीन गन नाचवत मोठमोठ्यानं ओरडत होते. पहाटे 4:30 वाजता सुरू झालेला हा अतिरेक्यांचा खेळ तब्बल दुपारचे 4:30 वाजेपर्यंत चालला होता. पण सगळ्या वाटाघाटी त्यावेळी असफल झाल्या. जर्मन पोलीस सायंकाळच्या 4:30-5 वाजता तिथं अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोहोचले. पत्रकार तर यावेळी माकडचाळेच करत होते. टीव्ही जर्नलिस्ट टीव्हीवर पोलिसांच्या हालचालींचं लाईव्ह प्रक्षेपण करत होते. ठीक तसंच होत होतं जसं आपल्याकडं 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी झालं होतं. जर्मनीचे पोलीस बालिश चाळे करीत पोटांवर सरपटत त्या अपार्टमेंटकडे जात होते आणि खिडकीतून अतिरेकी त्यांना शांतपणे पाहत होते. जेव्हा 15-20 फुटांवर सरपटणारे पोलीस गेले तेव्हा त्या अतिरेक्यांनी शांतपणे त्यांना बंदुका दाखवल्या आणि म्हणाले, परत जा, नाहीतर या बंधकांसोबत तुम्हालाही इथंच मारून टाकू. आणि मग सरपटणारे पोलीस चुपचाप सरपटत मागं परत आले. जेव्हा अतिरेक्यांच्या हे लक्षात आलं की इस्रायल आपल्या मागण्या कधीच मान्य करणार नाही, तेव्हा त्यांनी आणखीनच एक मागणी समोर ठेवली. त्यांची नवी मागणी अशी होती की ह्या ओलीस ठेवलेल्या खेळाडूंसोबत इजिप्तच्या कैरो शहरात त्यांना सोडण्याची व्यवस्था करा. यावेळी अतिरेक्यांशी बोलण्याची जबाबदारी, मध्यस्थी करण्याची जबाबदारी ऑलिम्पिक विलेजचे नगराध्यक्ष ट्रोवर यांनी घेतलेली होती. तसंही जर्मनी देशाला हा मामला ऑलिम्पिक विलेज पासून दूर न्यायचा होता. बंद पडलेले ऑलिम्पिक खेळ पुन्हा लवकरात लवकर सुरू करायचे होते. तेव्हा जर्मनीनं ठरवलं की प्रथम अतिरेक्यांना बसमधून अपार्टमेंट पासून हेलिकॉप्टर पर्यंत नेण्यात येईल. मग हेलिकॉप्टर मधून मग जवळच्या नाटो एअरपोर्ट मध्ये नेलं जाईल आणि तिथून नंतर एका खास विमानानं इजिप्तमध्ये ह्या अतिरेक्यांना खेळाडूंसोबत सोडण्यात येईल. मध्यस्थी करणाऱ्या, अतिरेक्यांशी बोलणी करणाऱ्या ऑलिम्पिक विलेजचे नगराध्यक्ष ट्रोवरनं आपल्या डोळ्यांनी इस्रायली खेळाडूंची अवस्था पाहिलेली होती. या सगळ्या खेळाडूंना अगदी अमानुष मारहाण करण्यात आली होती. बऱ्याच जणांची हाडंही तुटलेली होती. डेव्हिड नावाच्या खेळाडूच्या खांद्यात गोळी मारलेली होती. इस्रायली खेळाडूंची ही भयंकर अवस्था पाहून ट्रोवर हादरूनच गेला होता. आणि यावेळी जर्मनीनं आणखीन एक चूक केली. इस्रायलला विश्वासात न घेता एअरपोर्टवरच अतिरेक्यांवर हल्ला करण्याची त्यांनी योजना बनवलेली होती. इस्रायलच्या सरकारला याबद्दल काहीही कल्पना नव्हती. वरवर अतिरेक्यांच्या मागण्या मान्य केलेलं दाखवत जर्मनीनं रात्री 10:30 वाजता 2 हेलिकॉप्टर्समध्ये बसवून खेळाडूंना आणि अतिरेक्यांना एअरपोर्टवर नेलं. सगळ्या प्रवासामध्ये अतिरेक्यांनी पायलट्सच्या डोक्यांना मशीन गन लावलेल्या होत्या. जर्मनीच्या पोलिसांची ही अँबुशची योजना एकदम बकवास होती. त्यांची गुप्तहेर यंत्रणा आणि नियोजन अतिशय ढिसाळ होतं. जर्मनीला वाटलं होतं की जास्तीत जास्त 2-3 मारेकरी असतील, 2-3 दहशतवादी असतील, म्हणून त्यांनी केवळ 8-10 पोलिसांचीच टीम ठेवली होती.
जर्मनीच्या शार्प शूटर पोलिसांकडे जुन्या काळच्या बंदुका होत्या आणि त्यांच्याकडे साधनांचीही कमतरता होती. रात्री अंधारात पाहू शकणाऱ्या दुर्बिणीही नव्हत्या. मदतीला दुसरी पोलीस टीम येत होती, पण ती टीम रस्त्यातल्या ट्रॅफिक मध्येच अडकून बसली आणि वेळेवर पोहोचलीच नाही. जेव्हा अतिरेक्यांची 2 हेलिकॉप्टर्स आणि त्यातून 8 अत्याधुनिक शस्त्र घेतलेले अतिरेकी उतरले, तेव्हा 10 पोलिसांच्या टीमपैकी 5 पोलिसांनी चक्क माघार घेतली आणि ते पळून गेले. जर्मनीच्या पोलिसांच्या बावळट हालचालींमुळे चाणाक्ष अतिरेक्यांनी लगेच ओळखलं, आपल्यावर हल्ला करण्याचा प्लॅन जर्मनीनं बनवला आहे. जर्मनीच्या पोलिसांमध्ये समन्वयाचा आणि नियोजनाचा अभाव होता. एका पोलिसानं अचानक गोळीबार सुरू केला. त्याला उत्तर म्हणून त्या अतिरेक्यांनीही अंधाधुंद गोळीबार केला. एका अतिरेक्यानं बॉम्ब टाकून हेलिकॉप्टर्सला उडवूनच दिलं. पण ह्या गडबडीत दोन्ही हेलिकॉप्टर्सचे 4 जर्मन पायलट पळून जाण्यात मात्र यशस्वी झाले होते. त्या हेलिकॉप्टर्समध्ये इस्रायली खेळाडूंचे हातपाय बांधलेले असल्यामुळं ते हेलिकॉप्टरमधून बाहेर पडू शकत नव्हते. एक हेलिकॉप्टर उद्ध्वस्त झाल्यामुळं त्यातले 5 इस्रायली खेळाडू अक्षरशः जळून राख झाले, तर दुसऱ्या अतिरेक्यानं अंधाधुंद गोळीबार करून दुसऱ्या हेलिकॉप्टरमधले 4 इस्रायली खेळाडू मारून टाकले. पोलीस आणि अतिरेक्यांमधला हा गोळीबार थांबला तेव्हा 5 दहशतवादी मारले गेले होते, तर 3 अतिरेक्यांनी आत्मसमर्पण केलं होतं. बंधक बनवलेले सगळेच्या सगळे म्हणजे 9 इस्रायली खेळाडू मरण पावलेले होते आणि या सगळ्या गोळीबारामध्ये 2 जर्मन पोलीसही जखमी झालेले होते. तेव्हा 6 सप्टेंबर 1972च्या सकाळी ही खबर इस्रायलमध्ये पोहोचली, तेव्हा सगळा इस्रायल शोकात बुडाला. सगळ्या इस्रायलमध्ये हाहाकार उडाला. 5 पॅलेस्टाईनवादी अतिरेकी मारले गेले होते, ते सगळे लिबिया देशाचे नागरिक होते. तेव्हा या अतिरेक्यांची प्रेत लिबिया देशामध्ये आणली गेली, तेव्हा या अतिरेक्यांना लिबिया देशानं राष्ट्रीय हिरोंसारखा सन्मान दिला. पूर्ण लष्करी इतमामात तोफांची सलामी देऊन या 5 दहशतवाद्यांना दफन करण्यात आलं. लिबिया देशाचे लाखो लोक या दफनविधीला हजर होते. ऑलिम्पिक गेमही 34 तासानंतर पुन्हा सुरू झाले. 8 पॅलेस्टाईनवादी अतिरेक्यांपैकी 5 अतिरेकी मारले गेले होते, तर 3 अतिरेकी हे जर्मनीच्या कैदेत होते. पण या घटनेनंतर केवळ 1 महिन्यानंतरच पॅलेस्टाईनवादी इतर अतिरेक्यांनी जर्मनीचं विमान लुफ्तांझा 615चं अपहरण केलं आणि त्या प्रवाशांना सोडवण्याच्या बदल्यात जे 3 अतिरेकी पकडले गेले होते त्यांना सोडवण्याची मागणी केली. जर्मनीच्या सरकारनं या पॅलेस्टाईनवादी अतिरेक्यांसमोर हात टेकले, त्यांच्यासमोर माघार घेतली आणि आपल्या कैदेतल्या 3ही अतिरेक्यांना मोकळं सोडून दिलं. जेव्हा हे 3 जिवंत अतिरेकी लिबियाला पोहोचले, तेव्हा संपूर्ण लिबियामध्ये मोठा जल्लोष झाला. या 3घांना डोक्यावर घेऊन लिबिया नाचलं. लिबियाचे लाखो नागरिक या 3 अतिरेक्यांच्या स्वागतासाठी जमा झाले होते. या भयंकर दहशतवाद्यांचा फार मोठा सन्मान लिबिया देशानं केला आणि ह्या अतिरेकांचा लिबियात झालेला सन्मान म्हणजे इस्रायलच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखं होतं. शोकमग्न असलेला प्रत्येक इस्रायली आपल्या मुठी आवळत होता. सगळा इस्रायल रडत होता. प्रधानमंत्री गोल्डा मायरनं अतिरेक्यांसोबत वाटाघाटी केल्या नाही आणि आपले खेळाडू त्यामुळे ठार झाले याबद्दल बरेचसे लोक प्रधानमंत्री गोल्डा मायरलाही दोष देत होते. सगळे लोक याचा बदला घेण्याची मागणी करत होते. लोक आपल्या विरुद्ध घोषणा देतील या भीतीनं गोल्डा मायर त्या खेळाडूंच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहिल्या नाही आणि यावरूनही लोकांनी प्रधानमंत्री गोल्डा मायर यांच्यावर खूप टीका केली. पण इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा मोसाद आता मात्र वेगानं हालचाल करू लागली होती. रात्रंदिवस कठोर मेहनत करून मोसादनं ब्लॅक सप्टेंबरशी निगडीत सगळ्या लोकांची यादी बनवली होती. 8 सप्टेंबर 1972 रोजी इस्रायली एअरफोर्सनं सिरिया आणि लेबनॉन मधल्या 10 PLO म्हणजे पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या अतिरेकी तळांवर भयंकर बॉम्ब वर्षाव केला, ज्यात जवळपास 201 अतिरेकी ठार झाले. आणि नंतर एक टीम एक्स नावाची एक संघटना बदला घेण्यासाठी बनवण्यात आली होती. इस्रायल गुप्तहेर संघटनेची टीम एक्स या व्रॅथ ऑफ गॉडची म्हणजे देवतांच्या क्रोधच्या ऑपरेशनची मुख्य कणा होती. एक अत्यंत हुशार आणि कार्यक्षम अधिकारी मायकल हरारे हा टीम एक्सचा कंट्रोल ऑफिसर होता. या टीम एक्सची जबाबदारी होती की मोसादनं जी 35 लोकांची यादी बनवली आहे ते सगळे लोक युरोपच्या, आशियाच्या आणि आफ्रिकेच्या विविध देशांमध्ये होते. ते PLO ऑर्गनायझेशनचे होते. ह्या लोकांना या टीम एक्सनं ना पकडायचं होतं ना त्यांच्यावर कुठल्याही कोर्टात कुठलाही खटला चालवायचा होता, तर या सगळ्या लोकांना सरळ सरळ मारून टाकायचं होतं.
आणि या लोकांना टिपून टिपून मारताना ते मारायचंही अशा नाटकीय आणि भयानक पद्धतीनं होतं की सगळ्या अतिरेक्यांच्या मनात इस्रायल देशाबद्दल एक भयंकर दहशत बसली पाहिजे. मित्रांनो, ही मोहीम फार खतरनाक आणि धोकादायक होती. दुसऱ्या देशांमध्ये घुसून बेकायदेशीरपणे तिथं जाऊन खून करणे म्हणजे किती भयावह आहे याची केवळ कल्पनाच आपण करू शकतो. आणि ज्यांना मारायचंय तेही काही साधेसुधे लोक नाही, तर त्यांच्या भोवती संरक्षणाचं भक्कम कळे असलेले कुख्यात अतिरेकी आहेत. मित्रांनो, सोपे काम करण्यापेक्षा अशा अवघड कामांना केल्यामुळेच मोसादला जगातल्या अव्वल गुप्तहेर यंत्रणांमध्ये गणलं जातं. या कामांसाठी टीम एक्स मध्ये 12 ते 16 जण होते. मित्रांनो, आधुनिक लोकशाही देशांमधली टीम एक्स ही पहिली अशी संघटना होती की जिच्यावर सरळ सरळ लोकांचे खून करण्याची जबाबदारी होती. कुणाला ना पकडायचं होतं ना काही खटला करायचा होता, फक्त नाटकीय पद्धतीनं एकेकाला टिपून टिपून मारायचं होतं. या कामांसाठी टीम एक्स मध्ये 12 ते 16 जण होते. त्यापैकी 2 खुनी आणि 2 शार्प शूटर असायचे. बाकीचे 4 लोक हा त्यांचा बॅकअप असायचे. 1-2 लोक बॉम्ब बनवणारे, टेक्नॉलॉजीची माहिती असणारे असायचे, तर बाकीचे लॉजिस्टिक्स आणि सेफ एक्झिटची म्हणजे सुरक्षितपणे फरार होण्याची व्यवस्था करणारे असायचे. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक गुप्त टीम्स या टीम एक्सला मदत करत होत्या. टीम एक्स मध्ये जॉईन करताना या सगळ्या लोकांना त्यांच्या सरकारी नोकरीचा राजीनामा द्यायला इस्रायल सरकारनं सांगितलं होतं. आता हे टीम एक्सचे सगळे मेंबर ऑफिशियली अनऑफिशियल झाले होते. त्यांच्या नोकरीचे सगळे रेकॉर्ड्स इस्रायलनं नष्ट करून टाकले होते. आणि या सगळ्या टीम एक्सच्या मेंबरना सांगण्यात आलं होतं की तुम्ही जर कुठे पकडले गेलात तर तुम्हाला इस्रायल ओळख दाखवायला सुद्धा नकार देईल. मग मदत करण्याची गोष्ट तर फारच दूरची. त्याशिवाय हे ऑपरेशन व्रॅथ ऑफ गॉड शेवटचा अतिरेकी खतम होईपर्यंत चालूच राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांपासून कित्येक वर्ष आपल्या देशासाठी दूर राहावं लागेल. आणि एवढं असूनही अगदी आनंदानं त्यात लोक सहभागी झाले होते. मोसादनं आपलं पहिलं लक्ष निवडलं होतं वायल झ्वेटर ह्याला. हा रोममध्ये लिबियन दूतावासात अनुवाद करणाऱ्याचं काम करत होता. तसं हे फार सोपं लक्ष होतं. वायल झ्वेटर एकटाच राहायचा. ब्लॅक सप्टेंबरच्या नियोजनामध्ये या वायल झ्वेटरनं बरीच मोठी भूमिका निभावलेली होती. वायल झ्वेटरचा खून करणं तसं फार सोपं लक्ष होतं, कारण वायल झ्वेटर रोज रात्री उशिरा एकटाच जेवण करून घरी यायचा. मोसादनं त्याची संपूर्ण माहिती काढली होती. 16 ऑक्टोबर 1972 रोजी वायल झ्वेटरच्या बिल्डिंगच्या लिफ्टजवळ 2 मोसाद एजंट्स थांबलेले होते. ज्यावेळी वायल झ्वेटर तिथे आला तेव्हा त्या एजंट्सनी त्याला त्याचं नाव विचारलं. त्यानं वायल झ्वेटर असं नाव सांगताच त्या एजंट्सनी सायलेन्सर लावलेल्या रिव्हॉल्वर मधून 11 गोळ्या त्याच्यावर झाडल्या. प्रत्येक खेळाडूच्या बदल्यात 1 गोळी अशा मोसादनं त्याला 11 गोळ्या झाडल्या होत्या. आणि ह्या गोळ्या मोसादच्या विशेष गोळ्या होत्या. त्या गोळ्या पोकळ करून त्यात आत दारुगोळा भरलेला असायचा. म्हणजे 1 गोळी शरीरात गेल्यानंतर त्या गोळीचा आतमध्येच स्फोट व्हायचा. ज्याला गोळी मारली जाईल त्याचं जगणं फारच अवघड होतं. वायलला मारून अगदी आरामात मोसादचे एजंट्स तिथून निघूनही गेले. आता मोसादचं दुसरं लक्ष होतं मोहम्मद हमशारी. मोहम्मद हमशारी हा फ्रान्समध्ये पॅरिसला राहायचा. पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे PLO फ्रान्सचा तो प्रमुख होता. म्युनिच हत्याकांडाचा तो एक प्रमुख प्रणेता होता. मोहम्मद हमशारीवर मोसादनं अनेक दिवस नजर ठेवली. मोहम्मद हमशारी आपल्या अपार्टमेंटमध्ये आपली बायको आणि आपल्या मुलीसोबत राहायचा. त्याची बायको आणि त्याची मुलगी केव्हा घरी नसते ती वेळ शोधण्यात आली. मग एका मोसाद एजंटनं हमशारीला मी एक इटालियन पत्रकार आहे असं सांगून असा बनाव करून दुपारच्या वेळी मुलाखतीला जवळच्या एका कॉफी शॉपमध्ये बोलवलं. जेव्हा तो पत्रकार हमशारीची मुलाखत घेत होता तेव्हा मोसादची एक टीम त्याच्या घरात घुसली आणि सगळ्या घराचे फोटो काढले. हमशारीचा फोन ज्या टेबलावर ठेवलेला असायचा त्या टेबलाला कोरून त्याच्या मटेरियलचे नमुनेही घेतले. थोड्याच दिवसात इस्रायलच्या रिसर्च टीमनं हुबेहूब हमशारीच्या त्या टेबल सारखा दुसरा टेबल बनवला आणि त्यात स्फोटकं भरली. आणि नंतर पुन्हा एकदा इस्रायलच्या टीमनं त्याच्या खोलीमध्ये घुसून तो टेबल बेमालूमपणे बदलला.
8 डिसेंबर 1972 रोजी जेव्हा हमशारी त्याच्या घरात एकटाच होता तेव्हा त्याला टीम एक्सच्या एका सदस्यानं फोन केला आणि जेव्हा हमशारी त्या फोनजवळ आणि त्या स्फोटकं भरलेल्या टेबल जवळच आहे याची खात्री टीम एक्सची पटली तेव्हा त्या टेबलाचा स्फोट केला गेला. स्फोटामध्ये हमशारी गंभीररित्या जखमी झाला आणि 1 महिन्यानंतर अत्यंत वाईट अवस्थेत मृत्यू पावला. आता मोसादचं तिसरं लक्ष होतं हुसेन अल बशीर, जो एक जॉर्डियन नागरिक होता आणि सायप्रस देशातल्या ऑलिम्पिया हॉटेलात येणार होता. जेव्हा मोसादला ही खबर मिळाली तेव्हा त्यांनी बशीरच्या शेजारची रूम घेतली. हुसेन बशीर बाहेर असताना मोसादची टीम त्याच्या खोलीत घुसली आणि त्याच्या झोपण्याच्या बेडखाली एक शक्तिशाली बॉम्ब ठेवला. त्या दिवशी जेव्हा तो त्या कॉटवर झोपला तेव्हा तो स्फोट घडून आणण्यात आला. बशीरच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन सगळ्या रूममध्ये विखुरले गेले होते. 6 एप्रिल 1973 रोजी हत्यारं पुरवणाऱ्या अल कुबैशीला पॅरिसमध्ये 11 गोळ्या घालून मोसादच्या एजंटनी ठार मारलं. पण मोसादचे एजंट्स PLOच्या लोकांची केवळ हत्याच करत नव्हते तर संदिग्ध बातम्याही पेरत होते. मोसादनं केलेल्या या हत्या भयानक तर होत्याच, पण त्यापेक्षा ही भयानक वृत्तांकनं माध्यमांमध्ये पेरली जात होती. मानसिकदृष्ट्या अतिरेक्यांचं खच्चीकरण करणं हा त्यामागचा उद्देश होता. मोसादचे एजंट्स अतिरेक्यांच्या घरच्यांना फोन करून धमक्या देत होते. मारण्या अगोदरच त्यांच्या घरी शोक संदेश आणि फुलांचे गुच्छ पोहोचवत होते. पण आश्चर्याची गोष्ट मित्रांनो की अधिकृतरित्या इस्रायलनं हे आजवर कबूलच केलेलं नाही की आमचा या हत्यांशी काही संबंध आहे म्हणून. ह्या सगळ्या बातम्या पसरवण्यामध्ये आणि अतिरेक्यांच्या मनात दहशत पसरवण्यामध्ये इस्रायलचा उद्देश होता की अतिरेक्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सतत दहशतीखाली ठेवणं, त्यांना संदेश देणं की तुम्ही इस्रायलशी पंगा घेऊन जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात कुठेही सुरक्षितपणे राहू शकत नाही. PLOच्या महत्वाच्या 6-7 लोकांच्या हत्या झाल्यानंतर मात्र या घटनेशी संबंधित असणारे यादीमधले बाकीचे अतिरेकी आता भलतेच सावध झाले होते. ते आता बॉडीगार्डच्या घेऱ्यांमध्ये कडेकोट बंदोबस्तात लपून राहिलेले होते. 3 महत्वाची माणसं लेबनॉनमध्ये लपलेली होती जिथं शेकडो बंदूकधारी अतिरेक्यांचा जागता पहारा होता. लेबनॉन सारखा परकाश शत्रू देश आणि 3 महत्वाच्या अतिरेक्यांभोवती बंदूकधारी अतिरेक्यांचा शेकडो अतिरेक्यांचा जागता पहारा, भयंकर सुरक्षा कवच. मग हे कवच भेदायचं काम आणि त्या 3 अतिरेक्यांचा खात्मा करायचं काम इस्रायलच्या मोसादनं कसं काय केलं? लेबनॉनमध्ये घुसून शेकडो बंदूकधारी अतिरेक्यांच्या पहाऱ्यात असणाऱ्या या 3 टार्गेट्सला संपवण्यासाठी इस्रायलनं स्प्रिंग ऑफ युथ म्हणजे जवानीचा जलवा हे ऑपरेशन राबवलं. ही 3 महत्वपूर्ण टार्गेट्स अशी होती: मोहम्मद युसुफ अल नज्जर उर्फ अबू युसुफ, जो पूर्ण ब्लॅक सप्टेंबरचा लीडर होता. यासर अराफात नंतर 2 किंवा 3 नंबरचा महत्वाचा व्यक्ती होता. कमाल आदवान आणि कमाल नासेर हे 2 PLOचे मुख्य नेतेही लेबनॉनच्या बैरूत शहरात एकाच इलाक्यात राहत होते. लेबनॉनच्या बैरूत शहरात ज्या एरियात ते राहायचे तो इलाका अत्यंत उच्चभ्रू लोकांचा होता. अनेक इटालियन आणि ब्रिटिश लोकही त्या भागातच राहायचे. तिथं घुसणं आणि मारणं मोसादच्या टीम एक्ससाठी फारच अवघड होतं. लेबनॉन म्हणजे पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या PLOच्या सशस्त्र अतिरेक्यांचा किल्लाच होता, जिथं शेकडो अतिरेकी अत्याधुनिक हत्यारं घेऊन तैनात राहायचे. लेबनॉनचे पोलीस आणि लष्कर हे अतिरेक्यांचे कट्टर समर्थक होते. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी PLOचा हत्यार बनवण्याचा एक मोठा कारखानाही होता. याशिवाय अतिरेक्यांच्या प्रशिक्षणाचे अनेक तळ लेबनॉनमध्ये त्या जागीच होते. पण तरीही मोसाद डगमगली नाही आणि टीम एक्सचे सदस्य लेबनॉनला जाऊन पोहोचले. त्यांनी तिथली माहिती एकत्रित केली होती. पण 500,000 अतिरेक्यांच्या मध्ये जाऊन त्या तिघांना मारणं हे टीम एक्सच्या शक्तीबाहेरचं होतं. मग मायकल हरारेनं इस्रायली लष्कराची मदत मागितली. त्यावेळी कमांडर बराक एहूद होते, जे नंतर इस्रायलचे प्रधानमंत्रीही बनले होते. स्वतः बराक एहूदनं स्त्रीचे कपडे घालून स्वतः मोहिमेत भाग घेतला होता. या अत्यंत खतरनाक घातक कामासाठी इस्रायली लष्करानं निवडलं होतं अत्यंत घातक अशा क्रीम ऑफ द क्रीम किडॉन कमांडो दस्त्याला. किडॉन दस्ता जगातल्या सर्वोत्कृष्ट कमांडो दस्त्यांमध्ये गणला जातो. अमेरिकेच्या नेव्ही सील्सच्या कमांडोंशी ह्या इस्रायलच्या किडॉन दस्त्याची तुलना केली जाते. 9 एप्रिल 1973च्या रात्री उशिरा या स्प्रिंग ऑफ युथ अर्थात जवानी का जलवा या ऑपरेशनला सुरुवात झाली. एका मिसाईल युद्धनौकेवर स्वार होऊन किडॉन कमांडोंचा दस्ता लेबनॉनच्या किनाऱ्याजवळ पोहोचला.
युद्धनौकेतून स्पीड बोट्सच्या मदतीनं ते किनाऱ्यावर आले. तिथं अगोदरच टीम एक्सचे सदस्य होते. त्यांनी या किडॉन कमांडोंसाठी काही गाड्यांचाही बंदोबस्त केला होता. सगळ्यात पुढचा दस्ता हा टुरिस्टच्या वेशात होता. 2-3 कमांडोजनी मुलींचे कपडे घातलेले होते. नंतर इस्रायलचे प्रधानमंत्री बनलेल्या एहूद बराकनंही मुलीचा फ्रॉक घातला होता. त्यांच्या मागं कमांडोज लपत छपत येत होते. अबू युसुफच्या घराजवळ सुरक्षा सैनिकांची एक चौकीच होती. पुढे चाललेल्या दस्त्यानं सायलेन्सर लावलेल्या बंदुकींमधून सगळ्या चौकीतल्या सैनिकांना झोपवलं. रात्री सुमारे 2:30च्या सुमारास हा हल्ला करण्यात आला होता आणि मागच्या दस्त्यातले कमांडो अबू युसुफ, कमाल नासेर आणि कमाल अदवानच्या इमारतींमध्ये घुसले. या कमांडोजनी कित्येक दिवस मॉडेल बनवून या ऑपरेशनची खूप सारी जय्यत तयारी केली होती. पण ह्या गोष्टीचा सुगावा लेबनॉनच्या पोलीस आणि इतर अतिरेक्यांना लागलाच. ते मदतीसाठी तत्काळ तिकडे धावले. तुम्हाला अत्यंत आश्चर्य वाटेल मित्रांनो, इस्रायली कमांडोजची किडॉनची इतकी प्रॅक्टिस होती की बिल्डिंग मधल्या कमांडोजनी केवळ 8 मिनिटाच्या आतच आपलं सगळं काम पूर्ण केलं. अबू युसुफ आणि कमाल नासेरच्या घरांचे दरवाजे स्फोटकांनी उडवून त्या दोघांना गोळ्या घातल्या गेल्या. कमाल अदवान सुद्धा त्यात गंभीर जखमी झाला होता. त्याचवेळी किडॉनच्या एका दुसऱ्या दस्त्यानं पीएलओची दुसरी एक मोठी इमारतच प्रचंड स्फोटानं उडवून दिली. पीएलओचे अतिरेकी, लेबनॉन पोलीस आणि किडॉनच्या दस्त्यांमध्ये भयंकर गोळीबारी झाली. पण सगळे कमांडोज आणि टीम एक्स तिथं जिवंत पळून जाण्यात यशस्वी झाले. या मोहिमेत इस्रायलचा फक्त एक किडॉन कमांडो जखमी झाला होता, तर पीएलओचे 100 पेक्षाही जास्त अतिरेकी मारले गेले होते. अबू युसुफची बायकोही त्या गोळीबारात मरण पावली होती. 2 लेबनान पोलीस अधिकारीही यामध्ये मरण पावले होते. पीएलओचा हत्यार बनवण्याचा कारखानाही जाता जाता किडॉन कमांडोजनी उद्ध्वस्त करून टाकला होता. यानंतर सगळ्यात महत्वाचं आणि मुख्य टार्गेट होतं लाल शहजादा. अली हसन सलामे उर्फ रेड प्रिन्स हा एक फार रंगीला माणूस होता. त्याला सगळेजण प्लेबॉय म्हणायचे. हा मोसादचा सगळ्यात चलाक आणि खतरनाक शत्रू होता. ह्याने जेवढा मोसादला त्रास दिला तेवढा जगात आजवर कुणीच दिलेला नाही. हा पीएलओचा मुख्य मास्टरमाइंड होता. पीएलओच्या सगळ्या संघटना आणि फताहाचा मुख्य प्लॅनर होता. आंतरराष्ट्रीय हल्ल्यांच्या योजनांचा मुख्य सूत्रधार हा रेड प्रिन्सच होता. या रेड प्रिन्सनं मोसादला एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 5 वेळा हातोहात फसवलं होतं. हा अली हसन सलामे उर्फ रेड प्रिन्स इतका भयंकर खतरनाक होता की यानं इस्रायली प्रधानमंत्री आणि इस्रायलचं संपूर्ण मंत्रिमंडळ, संपूर्ण कॅबिनेटला मारण्याची महत्वाकांक्षी योजना बनवली होती. आणि याच्याबद्दल फारच कमी माहिती मोसादकडे होती. यासर अराफतचा हा फारच लाडका होता. तरसासारखं धूर्त असलेल्या अली हसन सलामेनं मोसाद पासून वाचण्यासाठी अमेरिकेच्या CIA सोबतही हातमिळवणी केली होती. या मास्टर माइंडचा रेड प्रिन्सचा खात्मा करणं इस्रायलसाठी फारच महत्वाचं होतं आणि फार अवघडही होतं. हा रेड प्रिन्स बराच काळ मोसादपेक्षा नेहमी 2 पावलं पुढे राहिला. अली हसन सलामे उर्फ रेड प्रिन्सचा जन्म 1940 मध्ये पॅलेस्टाईनच्या कुला शहरात एका अत्यंत श्रीमंत घरात झाला होता. त्याचा बाप शेख हसन सलामे 1948च्या अरब इस्रायल युद्धामध्ये पॅलेस्टाईन कमांडर होता आणि तो इस्रायलकडून मारला गेला होता. उच्च शिक्षित असणाऱ्या लाल शहजाद्याचं रेड प्रिन्सचं शिक्षण जर्मनीत झालं होतं. म्युनिच हत्याकांडानंतर मोसाद त्याला संपूर्ण जगात शोधत होतं आणि हा कुठेतरी अज्ञात ठिकाणी बसून शांतपणे प्रधानमंत्री गोल्डा मायर आणि इस्रायलच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची हत्या करण्याची योजना आखत होता. जानेवारी 1973 मध्ये गोल्डा मायर रोममध्ये पोपला भेटण्यासाठी येणार होत्या. इस्रायलनं ही त्यांची भेट अतिशय गुप्त ठेवली होती. तरी पण अली हसन सलामेनं याची पूर्ण माहिती डबल एजंट्सकडून मिळवलीच होती. त्याची योजना अशी होती की जेव्हा प्रधानमंत्री गोल्डा मायरचं विमान रोमच्या फ्लुमिनिको एअरपोर्टवर उतरण्याचा प्रयत्न करील त्याचवेळी त्याला मिसाईलनं हवेतच उडून द्यायचं. आणि यासाठी या रेड प्रिन्सनं रशियाकडून स्टर्ला 2 जातीची 6 मिसाईल्स आणि 2 लॉन्चर्स स्मगलिंग करून रोममध्ये आणली होती. एअरपोर्टच्या कंपाऊंड जवळ एका व्हॅनमध्ये 2 अतिरेकी मिसाईल घेऊन बसतील, इशारा मिळताच विमान उडवतील अशी त्याची योजना होती. अति हुशार सलामेनं मोसादचं लक्ष आपल्या योजनेकडून वळवण्यासाठी एक डायव्हर्जन योजनाही आखली होती. 28 डिसेंबर 1972 रोजी काही पॅलेस्टाईन अतिरेकी थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये असणाऱ्या इस्रायली दूतावासामध्ये हत्यारं घेऊन घुसली. अर्थात हा सगळा अली हसन सलामेचा अर्थात रेड प्रिन्सचा डायव्हर्जन प्लॅन होता.
लक्ष विचलित करण्याचा प्लॅन होता. थायलंडमधल्या बँकॉकच्या इस्रायली दूतावासावर पॅलेस्टाईनवादी अतिरेक्यांनी पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावला. त्या 12 लोकांना सोडवण्याच्या बदल्यात 36 अतिरेक्यांना सोडवण्याची मागणी केली. पण हा सगळा प्रकार म्हणजे मोसादच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार होता. रोमच्या योजनेवर त्यांचं लक्ष जाऊ नये, प्रधानमंत्री गोल्डा मायरच्या हत्येची योजना इस्रायलला कळू नये, हा त्यामागचा मुख्य हेतू होता. इस्रायलच्या दूतावासाला थायलंडच्या पोलिसांनी आणि लष्करानं घेरलं होतं. इस्रायली कमांडोंना त्यावेळी परवानगी दिली गेली नाही. काही दिवस गोंधळ घातल्यानंतर त्यांनी थायलंडकडे अशी मागणी केली की तुम्ही आम्हाला सुरक्षितपणे कैरोला इजिप्त देशामध्ये सोडा आणि आम्ही कुणालाही इजा पोहोचवणार नाही. थायलंडनं मग त्यांना सुरक्षितपणे कैरोला एका खास विमानानं नेऊन सोडलं आणि या अतिरेक्यांनीही मग सगळ्या बंधकांना जिवंत सोडून दिलं. पण मोसादच्या एका चाणाक्ष अधिकाऱ्याला पीएलओच्या या हेतूवर शंका आली होती. पीएलओचा हा नक्कीच एक डायव्हर्जन प्लॅन आहे. आपल्या कुठल्या तरी मुख्य हेतूंवरून त्यांना मोसादचं इस्रायलचं लक्ष भटकवायचंय हे त्या अधिकाऱ्याला सारखं वाटत होतं. तेवढ्यात मोसादला रोमच्या एका स्थानिक नागरिकाचा फोन आला. त्यानं सांगितलं की माझ्या शेजारच्या रूममध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिशय संशयास्पद वागणारे काही अरबी लोक आले आहेत. मला अरबी भाषा समजते. मी त्यांना असं बोलताना ऐकलंय की वाढदिवसाच्या मेणबत्त्या पोहोचल्या आहेत, जंगी वाढदिवस साजरा करण्याची पूर्ण तयारीही झाली आहे. आता मात्र मोसाद खडबडून जागं झालं. मोसादनं आपली पूर्ण शक्ती रोममध्ये पणाला लावली. इटलीचं अँटी टेररिझम युनिट DIGOS चीही त्यांनी मदत घेतली आणि अनेक ठिकाणी भयंकर छापे मारले. 14 जानेवारी 1973 रोजी फ्ल्युमिंको एअरपोर्ट भोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तेवढ्यात तिथं एक व्हॅन अतिशय वेगानं आली, ज्या व्हॅनच्या छतावर लॉन्चर आणि मिसाईल बसवलेलं दिसत होतं. मोसादनं एक ट्रक अगोदरच तयार ठेवलेला होता. त्या ट्रकनं त्या व्हॅनचा पाठलाग करून त्या व्हॅनला जोरदार टक्कर मारली. ट्रकच्या धडकेनं ती व्हॅन रस्त्याच्या कडेला पलटी खाऊन पडली आणि लगबगीनं हालचाली करून इस्रायलनं त्या सगळ्या अतिरेक्यांना त्या मिसाईल सोबत अटक केली. इस्रायलच्या प्रधानमंत्री गोल्डा मायरचा आणि मंत्रिमंडळाचा जीव वाचला. इस्रायलच्या प्रधानमंत्र्यांची हत्या करण्याची पीएलओची ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना जरी असफल झाली, पण तरीही अली हसन सलामे उर्फ रेड प्रिन्स हा काही गप्प बसणाऱ्यातला नव्हता. त्यानं मोसादला इस्रायलला एक जोरदार झटका देण्याचं ठरवलं आणि मग त्यानं मोसादला एका डबल एजंटच्या द्वारे एक अशी खोटी बातमी पोहोचवली की तो स्वतः म्हणजे रेड प्रिन्स नॉर्वेच्या एका छोट्या गावामध्ये लिलीहॅमरमध्ये एका वेटरचं काम करीत आहे आणि यासोबतच ह्या रेड प्रिन्सनं अनेक मोसाद एजंटचे खून सुद्धा घडून आणले. लिलीहॅमर इथं काम करणारा वेटर बिचारा निर्दोष होता आणि त्याचा एकच दोष होता की तो अगदी हुबेहूब अली हसन सलामे सारखा दिसायचा. रेड प्रिन्सला मारण्यासाठी इस्रायल अतिशय उतावळं होतं. मग इस्रायलनं गडबडीनं अनुभवी टीम एक्सला हे काम न देता एका नवख्या टीमला हे काम तातडीनं सोपवलं. त्या उतावळ्या टीमनं खात्री न करताच त्या वेटरला 11 गोळ्या घालून मारलं. आणखी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ती संपूर्ण नवखी टीम अनुभव नसल्यानं नॉर्वेमध्ये पकडली गेली आणि त्या अनुभव नसलेल्या कमी प्रशिक्षित टीमनं इस्रायलच्या संपूर्ण व्रॅथ ऑफ गॉडची योजना सांगून टाकली. नॉर्वेच्या पोलिसांनी ही बातमी जगभर केली. संपूर्ण जगभरामध्ये इस्रायलची खूपच निंदा करण्यात आली. इस्रायलच्या प्रतिमेचं फार नुकसान झालं. युरोपमध्ये तर जागोजागी इस्रायल विरुद्ध प्रदर्शनही झाली. अली हसन सलामे उर्फ रेड प्रिन्सच्या ह्या डावामुळं इस्रायलची फारच बदनामी झाली होती आणि त्यामुळं स्वतः इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायरला हे नाईलाजानं घोषित करावं लागलं, आम्ही ही टीम एक्स आणि त्यासोबत संपूर्ण मोहीम ऑपरेशन व्रॅथ ऑफ गॉड रद्द करीत आहोत. इस्रायली सरकारनं त्या वेटरच्या पत्नीला एक फार मोठी रक्कम भरपाई म्हणून गुपचूप देऊन टाकली. नॉर्वेमध्ये त्या खून करणाऱ्या इस्रायलच्या टीमवर खटला चालू होता, पण इस्रायलनं 2 वर्षानंतर आपल्या सगळ्या टीमला नॉर्वेच्या तुरुंगातून सोडवून सुखरूपपणे परत इस्रायलमध्ये आणलं. अली हसन सलामेनं इस्रायलला भयंकर तडाखा दिला होता. रेड प्रिन्सनं इस्रायलची संपूर्ण जगामध्ये बदनामी एका प्लॅन नुसार केली होती. यानंतरही हा रेड प्रिन्स गप्प बसला नाही. त्याने इस्रायली लोकांवर जगभर हल्ले सुरूच ठेवले. भयंकर झटका बसलेली मोसाद यानंतर काही दिवस शांत बसली, पण पुन्हा छुप्या पद्धतीनं आपल्या कामाला सुरुवात केली आणि ह्यावेळी मात्र मोसाद अत्यंत सावधान होती. यानंतरही मोसादनं लाल शहजाद्याला रेड प्रिन्सला मारण्याचे 4 प्रयत्न केले, पण CIAनं म्हणजे अमेरिकेची गुप्तहेर संघटनेनं रेड प्रिन्सच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती आणि CIAनं त्याचं रक्षण प्रत्येक वेळी केलं. त्यामुळे मोसादचे हे सगळे प्रयत्न फसले गेले.
या चारही प्रयत्नात बाजू अंगावर उलटली आणि मोसादच्या एजंटला स्वतःचा जीव वाचून तिथं पळ काढावा लागला. मोसादचा एकही एजंट ह्या रेड प्रिन्सवरच्या हल्ल्यात मारला गेला नाही हे इस्रायलचं नशीबच होतं. मग ह्या रेड प्रिन्सला संपवण्याची जबाबदारी एका अत्यंत चाणाक्ष अशा इस्रायली महिला गुप्तहेरानं घेतली. 1979 मध्ये ही महिला गुप्तहेर एरिका चेंबर्स हे नाव घेऊन एका ब्रिटिश नकली पासपोर्टवर लेबनॉनमध्ये पोहोचली. त्या महिला गुप्तहेराचं खरं नाव काय होतं हे अजूनही इस्रायलनं जाहीर केलेलं नाही. ही एरिका चेंबर्स नाव घेतलेली इस्रायली गुप्तहेर पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी पैसे गोळा करायची, इस्रायलच्या विरोधात मोर्चे काढायची, इस्रायलच्या विरोधात पेपरमध्ये मोठे मोठे लेख लिहायची, मोसादची फार निंदा करायची. त्यावेळी अली हसन सलामेही बैरूतमध्येच राहायचा. ह्या महिला गुप्तहेरानं एरिका चेंबर्सनं त्याच्या हालचालीची सर्व माहिती गोळा केली होती. अली हसन सलामे सोबत नेहमी 4 सशस्त्र बॉडीगार्ड्स असायचे आणि तो त्याच्या स्टेशन वॅगन कारमधून रोज एकाच रस्त्यानं जायचा. मग एरिका चेंबर्सनं एक घर त्याच रस्त्याजवळ भाड्यानं घेतलं. मग मोसादनं एरिकाच्या घरात रिमोट कंट्रोल ठेवला आणि 100 किलो भयंकर दारुगोळा भरून ठेवलेली RDX भरलेली एक कार रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवली. 22 जानेवारी 1979 रोजी जेव्हा दुपारी 3:30 वाजता लाल शहजाद्याची रेड प्रिन्सची कार त्या कारजवळ आली तेव्हा एक प्रचंड विस्फोट झाला. लाल शहजादा आणि त्याचे 4 अंगरक्षक गंभीररित्या भयंकर जखमी झाले होते. त्या स्फोटकांमध्ये लोखंडाचे धारधार तुकडेही ठेवले होते. त्या लोखंडी तुकड्यांमुळे ते सगळेजण भयंकर जखमी झालेले होते आणि 1 तासाच्या आतच त्या 5ही जणांचा मृत्यू झाला. अली हसन सलामे उर्फ रेड प्रिन्स उर्फ लाल शहजाद्याच्या अंतिम यात्रेमध्ये यासर अराफत सुद्धा सामील झाला होता. रेड प्रिन्सच्या मृत्यूमुळे इस्रायलचा सगळ्यात चलाख शत्रू संपला होता आणि PLOचं फार मोठं नुकसान झालं होतं. मित्रांनो, यानंतरही पुढची सुमारे 9 वर्ष ऑपरेशन व्रॅथ ऑफ गॉड चालूच होतं. अनेक अतिरेकी अनेक देशांमध्ये मारले गेले. बऱ्याच राजनैतिक अधिकाऱ्यांना जे PLO साठी काम करत होते लेटर बॉम्ब्सनं जखमी करण्यात आलं. PLOचं कंबरड ह्या ऑपरेशन व्रॅथ ऑफ गॉडनं देवतांच्या क्रोधनं पार मोडून टाकलं. मित्रांनो, हे इतिहासातलं एक फारच यशस्वी ऑपरेशन होतं. आपल्या यादीतले शेवटचे अतिरेकी मोसादनं 14 फेब्रुवारी 1988 रोजी मारले. सायप्रसमध्ये ते मारले गेले. अबू अल हसन, कासिम अदवान आणि कासिम मारवान यांना गोळ्या घालून ठार मारलं आणि ऑपरेशन व्रॅथ ऑफ गॉड संपवण्यात आलं. मित्रांनो, भारतानंही इस्रायलच्या या ऑपरेशन व्रॅथ ऑफ गॉड पासून देवतांच्या क्रोध पासून खूप काही शिकण्यासारखं आहे. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.